हाय, नमस्कार मित्रांनो. तर आज मी चाललेली आहे रांजणगाव गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर सकाळचे बघा मॉर्निंगचा 6चा टायमिंग आहे. अंधारच होता थोडा थोडा. आम्ही अंधारातच निघलो कारण की तिथं खूप गर्दी असते. गणपतीचे ते मंदिरात द्वार उघडे असतात ना, त्यामुळं भरपूर लोक जातात. हे बघा मी आता आलेले आहे मंदिरामध्ये, म्हणजे पोहोचलोय जस्ट. तर चाललेत बघा किती लोक, म्हणजे ज्या टायमिंगला आम्ही सकाळी 6 वाजता मंदिरामध्ये दर्शनासाठी चालले त्या टायमाला लोक मंदिरातून रिटर्न दर्शन करून यायला लागले. मी हाय करते इथं सर्वांना. बघा मागची पब्लिक काही एवढी नाहीये, पण रिटर्न लोक जे आले ते किती वाजता गेले असतील, तर सकाळी 3 वाजल्यापासून द्वार उघडे होते. माझा व्हिडिओ चालू होता, ह्या बघत होत्या चला 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 लवकर. हे बघा किती भारी सजावट केलेली आहे. हा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. तर थांबल्यात ते माझी वेट करत, मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त होते. तर हे बघा आता आम्ही आतमध्ये जातोय दर्शनासाठी. आणि तिथं दर्शनासाठी ना पास वगैरे काही नव्हती, नंबर लावायचा होता. अर्धा तासात आमचा लवकर नंबर लावला. लवकर नंबर लागून आम्ही आतमध्ये प्रवेश झाला आमचा आतमध्ये. ह्या चालल्या हळूहळू, मी यांच्या माग माग व्हिडिओ काढत चालले होते. माझा व्हिडिओ चालू होता ते ह्या मला बोलत होत्या चला लवकर चल. आणि हे बघा चालले आम्ही आता. आले इथं दर्शन, म्हणजे आतमध्ये एंट्री झाली. आतमध्ये एंट्री झाली, नंबर लावा लागते. बघा बारी चालू आहे लोकांची. नंबर म्हणजे लोक नंबरला एवढे लागले का फास्ट फास्ट चालले आतमध्ये लवकर लवकर. खूप गर्दी होती तरी आमचं इकडल्या साईडला नंबर होता. हे बघा आतमध्ये आलोय मंदिरामध्ये, कारण की मंदिरामध्ये मोबाईलला अलाउड नव्हता. मी मोबाईल बंद केला होता त्या टायमिंगला. पटकन थोडासा व्हिडिओ काढून घेतला आणि मोबाईल बंद केला. आता हे बघा इथून तुम्हाला दिसणार नाहीये मोबाईल मी बंद केल्यामुळं, कारण सिक्युरिटी वगैरे. दर्शन झालंय आमचं. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेर म्हणजे मंदिरातच. तर त्या साईडला बघा किती लोकांची पब्लिक होती भरपूर. सकाळी 6 वाजता मोदक वगैरे घेतले. माझ्या फ्रेंडचे चालले होते सेल्फी घे, हे घे, फोटो घे, यांचे चालले. मी माझे व्हिडिओज काढत होते. बघा मंदिर किती भारी आतून सजावट केले झालेले आहे. तर बघा किती छान वाटते. तर मी माझे व्हिडिओ काढत होते. तर बघा इथून खूप, ही माझी फ्रेंड आहे. हाय करा म्हटलं मी त्यांना, त्यांनी हाय केलं. तर आता इथून झाले होते आमचं. मी व्हिडिओ घेतला पूर्ण. त्यांचे चालले फोटो वगैरे काढणं, माझा व्हिडिओ चालू होता. मी काय 2-3 फोटो काढले त्यांच्यासोबत. ते बघा बाकी काही मी जास्त फोटो काढायला मला वेळच नाही भेटला, खूप गर्दी असल्यामुळे. त्यात चला चला हे दर्शन झालंय आमचं. आता आम्ही बाहेर पडतो म्हणजे गार्डन आहे. गार्डनच्या साईडला जो बाहेरचा रस्ता आहे ना, हा बघा हा रस्ता बाहेर पडतोय. तर इथून आम्ही बाहेर निघलोय. हे गार्डन आहे, खूप मस्त गार्डन आहे इथं. हे गार्डन मध्ये भरपूर ते प्राणी आहेत. हे काय मला पण नाव नाही सांगतात पटापट प्राण्याचे. हा सिंह आहे, जंगलाचा राजा सिंह इथं दिसतोय बघा. हा सिंह, मगर वगैरे भरपूर आहे, जिराफ वगैरे काय भरपूर गार्डन मध्ये प्राणी आहे. बैलगाडी वगैरे आहे, पण समोर आम्ही गेलो नाहीये. हे इथल्या साईडला बघा, हा साईडला पूर्ण दिसते. इथं सिंह बसलेला आहे. आपल्या जंगलाचा जो राजा बोलतात ते सिंह. चाललंय यांच्या सेल्फी वगैरे काढणं रस्त्याने. बघा किती भारी आहे. एवढं लवकर दर्शन झालं की आम्ही 7 वाजता मंदिराच्या बाहेर पडतोय. हा बाहेरचा रस्ता आहे. हा सिंह इथं दिसतोय. आणि खूप छान गार्डन होतं, पण आम्हाला गार्डन मध्ये बसायला आतमध्ये एवढा वेळ नव्हता, कारण की सकाळची मॉर्निंगचं टायमिंग असल्यामुळं त्या मैत्रिणी चला 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 करत होत्या लवकर लवकर. 7 वाजताच बाहेर पडलेले. किती छान गार्डन वाटते. पलीकडल्या साईडला खूप छान बैलगाडी होती. अशी खूप इच्छा झाली होती का तिथं 1-2 फोटो काढाव, पण यांनी आतमध्ये जाऊ दिलं नाही. सिक्युरिटी मध्ये होते चला चला लवकर दर्शन करून बाहेर निघा. बघा शिट्ट्या वाजवत बसले होते तिथं. हे इकडल्या साईडला बघा तर गाडी बैल आहे. इतकं सुंदर होतं का नाही या गार्डन मध्ये गाडी बैल, पण काही करणार. आतमध्ये जायला इंटरेस्ट नव्हती, कारण की बाहेर निघायचं होतं. मी हाय करायला लागले. हे किती मस्त वाटते इथं, खूप छान खूप छान. मला खूप तहान लागली होती, मी इथं बिस्लरीचं पाणी पण पिलंय. आणि नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर गार्डनच्या बाहेर पडलेलो आहे. तर गार्डनच्या बाहेर बघा इतकं सुंदर वातावरण होतं. सकाळच्या मॉर्निंगच्या बायका खाली बसल्या होत्या मस्त. कोणी फोटो काढण्यात व्यस्त, कोणी सेल्फी काढण्यात व्यस्त, कोणी बोलण्यात व्यस्त. खूप म्हणजे इतकी भारी सजावट झालेली होती मंदिरामध्ये. खूप छान वाटत होतं, फ्रेश एकदम. इकडून जा तिकडून जा. आणि हे इथं बघा कसलं भारी आहे.
चालल्यात बायका पुढं. माझ्या मैत्रिणी कुठे गेल्या काय माहिती, मलाच माहिती नव्हतं. मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त, नंतर शोधत होती कुठे गेला. मग अचानक समोर आल्या, मला ओरडत होते लवकर चल, किती व्हिडिओ काढती. पण माझे चालले होते व्हिडिओ काढणं. आणि तिथं मंदिराच्या बाहेर हे ग्रुप काय आहे हे बघा, देवस्थान काय पूर्ण दिसते. आणि इथून मी व्यस्तच होते ते आपले व्हिडिओ काढण्यामध्ये, त्यांना मी लक्षच नाही दिले. हे बघा हे आल्यात मला शोधून आता पुढे चालल्यात. आम्ही इथून हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे. परत आम्ही रिटर्न वापस आलोय, समोर गेलोय, कारण की आम्हाला थोडंसं काही घ्यायचे होते, मोदक वगैरे घ्यायचे होते, त्यामुळे परत रिटर्न आलोय दुकानाकडे. तिथे दुकान लागलेले, हे बघा इथे दुकान लागलेले. त्या दुकानात काय हळदी कुंकू बरेच काही होते, असे मोदक वगैरे पेढे वगैरे जे काही घ्यायचे होते ते आम्ही घेतले पटापट. इथून घेऊन इकडे आले बघा. आता खूप छान छान वस्तू होते घ्यायला. खूप सकाळी मॉर्निंगच्या टायमिंगला एवढं फ्रेश होतं वातावरण, पूर्ण दुकानं उघडलेले होते. हे बघा आता हा पार्किंगचा रस्ता आहे. दुकानाच्या बाहेर आम्ही इकडून गल्लीतून निघलेले. आम्हाला लागली होती खूप भूक म्हणजे नाश्ता करायचा. तेव्हा नाश्ता करायला हॉटेलमध्ये गेलेले, नाश्ता वगैरे केला. आणि मी इथलं व्हिडिओ नाही घेतला नाश्ता करायचा. नाश्ता करून आम्ही बाहेर पडलोय. आता पार्किंग आहे गाड्यांची वगैरे, टू व्हीलर लागलेली आहे. तर आता आम्हाला निघायचं होतं बाहेर. 7 वाजले होते सकाळचे. नाश्ता करून बाहेर निघलो पार्किंगच्या बाहेर. तर हायवे रोडला जाऊन आम्हाला रिक्षाने रिटर्न यायचं होतं घरी. तेव्हा PMT वगैरे चालली हायवे रोडून. तर आता आम्ही हायवे रोडला पोहोचतोच आणि रिक्षा शोधत होतो. त्या पुढं होत्या, मी त्यांच्या मागं होती व्हिडिओ काढत, कारण की मी पुढं कसं काय जाणार, कुठं जायचं काय. आता हायवे रोडला आलो, आता रिक्षात बसणार आणि लगेच रिटर्न घरी येणार. तर ओके बाय. कसा वाटला व्हिडिओ, लाईक कमेंट करा पटापट.